आज खूप सुंदर अशी डिझाइन शेअर करते आणि ती तुम्हाला घालून वेअर करून पण दाखवते. कारण माझ्याच ब्लाउजची शिवतीये. गोल गळ्याला शिवा, मटक्या गळ्याला शिवा, कुठल्याही गळ्याला शिवा आणि कोणीही शिवा. ज्यांना बोटनेक नको आहे, पण खूप काही असं ट्रेंडिंगमधलं हवं आहे, कारण बोटनेकमध्ये खूप जणी कम्फर्टेबल नसतात. तर त्यांच्यासाठी ही डिझाइन एकदम परफेक्ट अशी असणार आहे. कारण की बोटनेकसारखीच दिसणार आहे त्यासाठी. तर त्यानंतर इथं पहा आपण साधारणतः वरतून 4 इंचावरती मी कुठलाच गळ्याला असा शेप देत नाही. जो काय मी म्हणजे असा राउंड घेते ना गळ्याचा, तर तो थोडासा 3-4 इंच सोडून घ्यायचा, जेणेकरून आपलं शोल्डर उतरत नाही. डायरेक्ट वरून जर तुम्ही हा शेप दिला, तर डायरेक्ट शोल्डर खाली पडतं. म्हणजे पिन जरी नाही लावली ना, तरी पण ऑटोमॅटिक शोल्डर असं खाली पडतं. पण तुम्ही जर 3-4 इंच अंतर सोडून जर असं आकार दिला, तर तो एकदम परफेक्ट असा बसतो. त्यानंतर इथं अस्तरचं कापड घेतलेलं आहे, तर साधारणतः वरून मी 2.5 ते 3 इंच सोडून दिलेलं आहे. तर हे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सोडू शकता. तुम्ही किती इंचावरती नॉड वगैरे बांधता, तर मी इथं 3 इंच सोडलं होतं. तर 3 इंच सोडून तर सॉरी आधी 3 इंच सोडलं, परत 2.5 इंच सोडलं, तर 2.5 इंच सोडलेलं आहे. तर थोडंसं माझंच कन्फ्युजन असतं, कन्फ्युजन होत होतं. कारण की काय होतं ना आणि त्यानंतर असं देखील 1 इंच सोडलेलं आहे. म्हणजे आपला अजून गळा कट केलेला नाहीये मी आणि गळा कट करायच्या पुढे 1 इंच अंतर राहिलं पाहिजे. त्यानंतर इथं देखील 3 इंचावरती एक खूण करून घेतली मी आणि त्यानंतर जे इकडं जे आपण 1 इंचावरती खूण केली होती, खालच्या साईडला आपण 3 इंचावरती खूण केली आणि नंतर इथं जी आहे ना, तर ती साधारणतः 1.5 इंचावरती खूण केलेली आहे. 1.5 इंचावरून असा शेप दिलेला आहे 3 इंचापर्यंत आणि 3 इंचावरून परत असा शेप इथं दिलेला आहे. हे तुम्हाला मी सांगण्यापेक्षा पाहून जास्त काही कळत असेल, तर त्याप्रमाणे तुम्ही इथं कट करून घ्यायचा आहे. हा शेप असा कट करायचा आहे. फक्त गळ्याच्या पुढं 1 इंच ठेवायचं आणि त्यानंतर गळा हा कट करून घ्यायचा. डायरेक्ट राउंड घेतला तरी पण चालेल. मी तर नॉर्मल थोडा मटका केला होता, पण परत राउंड केला कारण की आपण हे लावणार होतो त्यामुळे ते दिसून येणार नाहीये. त्यानंतर हे पहा, हा असा काहीसा गळ्याचा आपला पूर्ण आकार होणार आहे. हा असा. तर हे असं जोडलं जाणार आहे, जे की आपण म्हणजे तुम्हाला इथे मी फक्त दाखवतीये एक हे करून. तर इथं काय झालं माझ्याकडून मी हे जे आहे ना, तर ते अर्धा इंच कट केलं होतं, पण नव्हतं करायला पाहिजे. कारण की मला असं वाटलं, की हे खूप एक्स्ट्राचं नको व्हायला नाही का जास्तीचं ज्यावेळेस आपण नॉट बांधणार त्यावेळेस जास्त होईल. पण ते तसं नाही झालं काही. तर तेवढं ठेवलं असतं तरी पण चांगलं झालं असतं. तर तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा ठेवा कारण की मग मी नाडी म्हणजे ज्यावेळेस ब्लाउजची नाडी बांधली ना, ते थोडंसं अंतर राहिलं त्याच्यामध्ये ते दोन्ही चिटकून आलं असतं तर अजून छान दिसलं असतं. त्यामुळे मी इथं अर्धा इंच कट केलं होतं. तुम्ही करू नका. 1 इंच आहे तसंच ठेवा. त्यानंतर इथं आपण सिंगल फूट यूज करतोय. त्यासाठी मग इथं सिंगल फूट घेतीये मी. कारण की आपण याला पूर्ण पाइपिंगनं कव्हर करणार आहोत. लेस वगैरे काहीच यूज नाही करणार. फक्त पाइपिंगचा यूज आहे कारण की नाही का लेसपेक्षा पाइपिंग ही थोडी दिसायला पण छान वाटते आणि ब्लाउजचा लूक जो आहे ना, तर तो एकदम छान येतो यासाठी. आणि त्यासाठी पहा ज्यावेळेस आपण असं म्हणजे डायरेक्ट गळ्याला पाइपिंग करतो ना, त्यावेळेस मी ही पद्धत वापरते, की आधी अस्तरचा जो गळा असतो ना आपला, तर त्याला पाइपिंग पूर्ण अटॅच करून घ्यायची आणि नंतर असतं म्हणजे मेन फॅब्रिकला हा डायरेक्ट गळा अटॅच करायचा म्हणजे अस्तर अटॅच करायचं. असं केल्याने काय होतं पाइपिंग पूर्ण आपली आतल्या बाजूने जाते म्हणजे ती वरून कुठंच दिसत नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये येतं. आता हे जे कॉर्नर आहेत ना म्हणजे आपण हे जे काढलेलं आहेत ना पार्ट डिझाईनसाठी याला देखील सेम तसंच करायचं. इथं पहा जे अस्तरचे घेतलं होतं ना मी एक्स्ट्राचं तेच आहे आणि त्याला पूर्ण असं राउंडनं हे पाइपिंग जी आहे ना, तर ती अटॅच करून घ्यायची. ही रेडीमेड पाइपिंग यूज केलेली आहे मी. तुम्ही घरी बनवून पण लावू शकता. कोणतीही लावा. पाइपिंग जर नसेल करता येत, तर तसं देखील मला कमेंट करून सांगा. तर पाइपिंग कशी बनवायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सुंदर ब्लाउज बनतो आणि दिसायला तर खूप छान दिसतो. आणि हे दोन्ही पण असं अशा प्रकारे सेम करून घ्यायचं. फक्त मोंड्याच्या साईडला जी साईड आपण बसवणार आहोत ना, तर तिथं मी इथं पाइपिंग नव्हती लावलेली कारण ती आपली बरोबर याच्यामध्ये म्हणजे ती शिलाईमध्ये जाणार आहे. तिथं आपण बाही अटॅच करू त्यामुळं मग तो भाग नाही लावायचा. बाकी सगळीकडे पाइपिंग इथं लावून घ्यायची. त्यानंतर हे पहा, हे ब्लाउज जे आहे ना, तर ते ऑलरेडी आधी म्हणजे माझ्या मम्मीला शिवायचं होतं. त्यामुळे एका टेलरकडे तिनं दिलं होतं. तर ते त्यांनी कट केलं होतं. पण तिचं नंतर शिवायचं कॅन्सल झालं. म्हटलं चालेल मी शिवते. म्हणून मग मी ते शिवलेले तुकडे वगैरे तसेच घेऊन आले आणि नंतर मग माझ्यासाठी शिवण्यासाठी शिवते त्यामुळे तुम्हाला इथं गळा वगैरे सगळं कटिंग केलेलं दिसत असेल. पण तिचा गळा थोडा जास्त वरती असतो आणि माझा खाली असतो त्यामुळं मग हे झालं
ॲडजस्ट होऊन गेलं, त्यामुळे तुम्हाला ते कापड असं वरती दिसतंय. त्यानंतर पहा इथं मेन फॅब्रिक सुईच्या बाजूनं ठेवलं आणि अस्तर जे आहे ना तर ते म्हणजे पायपिंग जी आहे ना तर ती आतल्या बाजूने गेलेली आहे आणि अशा प्रकारे शिलाई देऊन घेतली, सिंगल दाबणीच घेतली. हे पहा किती सुंदर असं झालेलं आहे. आणि नंतर हे साईडला ठेवून दिलं मी, कारण की आता आपल्याला हे करायचं आहे. अगोदर सिंगल दाब जोपर्यंत आपण लावलेला आहे ना तोपर्यंत सगळं मी सिंगल दाबचं काम करून घेते, जेणेकरून तीनदा चेंज करावं लागत नाही यासाठी. आता हे जे तुकडे थोडेसे उरलेले आहेत ना, तक्षशिला पैठणी होती आणि तिला एकाच साईडनं ब्लाऊजला काट आला होता आणि तो मी स्लीव्जला वापरलेला होता. पण म्हणजे स्लीव्ज बसवून हा काट जो आहे ना तर तो उरलेला होता थोडासा. दोन्ही साईडचे स्लीव्जला आकार देतो आपण, त्या साईडचे थोडे थोडे हे साईडचे पार्ट जे आहेत ना तर ते उरलेले होते आणि तेवढ्या याच्यात डिझाईन बनवायची होती. तर इथं सरळ नव्हते, ते थोडे क्रॉसमध्ये होते. तरी पण म्हटलं चला काही प्रॉब्लेम नाही होते, थोडी फिनिशिंग द्यायची, नंतर जमून जातं. तिथं थोडा झोळा आला होता, कारण की नेमकं जे जिथं डिझाईन होती ना तर तिथंच सेप मी देऊ शकत नव्हते जास्त, कारण की तिथं मग ती डिझाईन गेली असती. त्यामुळं मला डिझाईन लागत होती, त्यामुळं मी खूप काही जास्त सेप वगैरे दिलेला नाही आहे. होतं तसंच क्रॉसमध्ये जोडून घेतलं अशा प्रकारे. आणि हे तुम्हाला दोन्ही पण सेम करायचं आहे. याला जसं मी दोन्हीला 2 अटॅच केले हे पार्ट आणि नंतर हे असं अटॅच करून घ्यायचं. पायपिंगची साईड आतल्या बाजूनं ठेवायची आणि दुसरी साईड जी आहे ना वरून ठेवायची. नंतर असे सगळे टोक जे आहेत ना ते छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. एक टेस्टर घेतला आणि टेस्टरच्या मदतीनं हे बरोबर असं पलटी करून घेतलंय. इथं तुम्हाला दिसत असेल, म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिकली पाहिलं ना डोळ्यांनी की खूप काही कळतं. त्यामुळं व्हिडिओ बारकाईनं पाहत जा, शेवटपर्यंत पाहत जा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर्स होतील इथं. म्हणजे कुठंच काही डाऊट राहणार नाही तुमच्या मनात की कुठली डिझाईन कशी केली आहे, कोणता पार्ट कसा पलटी केला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत जातील. त्यानंतर हे देखील सेम अशा प्रकारे करून घ्यायचं. आता दोन्ही पण तयार करून घेतले मी इथं पहा. आणि आता इथं काय केलं मी सिंगल दाब काढून टाकते, कारण की मी फक्त सिंगल दाब हा पायपिंगच्या वेळेस जोपर्यंत पायपिंग अटॅच करायची ना तोपर्यंतच ठेवते. त्यानंतर त्याला वरून शिलाई जी फिनिशिंगची देतो ना आपण, त्याला मी डबल दाब वापरते, कारण की मला त्याने फिनिशिंग परफेक्ट येते. सिंगल दाबनी थोडंसं पटापट कापड पुढं सरकत नाही, त्यामुळे मी सिंगल दाबनं फक्त जेवढं आहे गरजेचं तेवढंच करून घेते. त्यानंतर याच्या कडेकडेनी एक शिलाई दिली, परत अजून एक शिलाई दिली आणि अजून पण एक शिलाई दिली, म्हणजे अशा मिळून मी याला सगळ्या मिळून 3 शिलाई दिल्या होत्या. तुम्ही यामध्ये कॅनव्हास पेपर पण टाकू शकता. मी कॅनव्हास पेपर टाकलेला नव्हता, कारण कॅनव्हास पेपरनी थोडं जास्त म्हणजे कडक होतं, तर मला इतकं कडक नको होतं, कारण की म्हणजे असं कधी पण घालायला थोडं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. आणि मी जास्त कम्फर्ट पाहते, म्हणजे मी माझ्या स्वतःसाठी करत असेल तर, कारण की खूप जणींना जमतं नाही का, म्हणजे असं टोचलं वगैरे. मला तसं अजिबात जमत नाही. मला खूप जास्त डिझाईनचे ब्लाऊज पण जमत नाहीत, पण आत्ता शिवतीये मी, मला सिंपल आवडतं. त्यानंतर इथं त्यामुळं मी इथं कॅनव्हास पेपर नव्हता टाकला. कॅनव्हास पेपर टाकला तर अजून जास्त कडक राहील. त्यानंतर इथं 3 शिलाया ज्या आहेत ना तर त्या देऊन घेतल्या दोन्ही पण याला, कारण की ते मग स्ट्रेट राहतं एकदम, असं लूज पडत नाही. त्यानंतर इथं पहा खालच्या साईडनं देखील एक शिलाई देऊन घेते इथं, कारण की मला खालच्या साईडला पट्टी लावत नाही मी, डायरेक्ट टिप मारून पलटी करून घेते. तुम्ही जर पट्टी लावत असताल तर पट्टी देखील लावू शकता, पण असं उरकतं. आणि आमच्या इकडं बायका एवढी शिलाई पण देत नाहीत. तुमच्या तिकडं जसं असेल तुम्ही जी पद्धत वापरताय ती करू शकता. त्यानंतर गळ्याला देखील छोटे छोटे कट्स देऊन घेतले, जेणेकरून पायपिंग जी आहे ना तर ती परफेक्टली अशी पलटली जाईल. आणि हे पहा आतून बाहेरून एकदम पायपिंग सेम दिसते. आतून पण कुठं दिसत नाही केल्यासारखी, बाहेरून पण दिसत नाही. म्हणजे इतकी फिनिशिंग, जी बाहेरून फिनिशिंग असते तीच आतून येते. त्यामुळं अशा प्रकारे पायपिंग तुम्ही नक्कीच लावू शकता. म्हणजे नॉर्मल जरी पायपिंग करायची असेल ना ब्लाऊजला तरी पण ही पद्धत वापरू शकता. तर त्यानंतर पहा एक शिलाई जी आहे ना तर ती इथं आपण देऊन घेतलेली आहे, जेणेकरून पायपिंग ही व्यवस्थित अशी बसली जाईल यासाठी पहा. आणि अशी शिलाई देऊन झाली. त्यानंतर आता जे आहे ना तर ते सगळ्या साईडनं मी जोडून घेते. सगळ्या साईड्स अशा दाबून घ्यायच्या, जेणेकरून फिनिशिंग वगैरे एकदम अशी परफेक्ट येते. त्यासाठी हे पहा पूर्ण सगळ्या साईड्स वगैरे दाबून घ्यायच्या आहेत. सगळ्या साईड्स इथं आपल्या दाबून झाल्या. एक्स्ट्राचं काय जे थोडंफार कापड वगैरे राहतं ना तर ते इथं अशा प्रकारे कट करून घ्यायचं. माझं थोडं एक्स्ट्रा असतं, म्हणजे मी ज्यावेळेस ब्लाऊज कट करते त्यावेळेस साधारणतः अर्धा ते 1 इंच तरी एक्स्ट्राचं कापड सोडलेलं असतं मी अस्तरचं सगळ्या साईडनं. पण तुम्हाला आधी सांगितलं की हा ब्लाऊज दुसऱ्या मेजरमेंटवरती दुसऱ्या टेलरनं कट केला होता, पण तो मी घेऊन आले मला शिवायसाठी, त्यामुळं तसं झालेलं आहे. त्यानंतर इथं
टक्स टाकून घेतले. तुमची जी पद्धत असेल ती पद्धत वापरू शकता. मी डायरेक्ट 2 शोल्डर धरते आणि खालचा सेंटर काढून आहे तसंच सेम त्याला टक्स मारून घेते. साधारणतः 4-4.5 इंचाचा टक्स इथं असतो, तर तो पण अंदाजे असतो. गळ्याच्या हाईटनुसार ठरतो टक्सची लांबी किती ठेवायची. तर इथं पहा टक्स मारून झाले. फिनिशिंगमध्ये मारलेत एकदम. त्यामुळं फिनिशिंग पण वाटते. त्यानंतर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला ही ठेवून घ्यायचं आहे असं. आणि याला समोर नॉड बसवायची आहे. एवढंच काम आहे आता. आणि खाली अजून डिझाईन बनवायची आहे. याचा लूक अजून छान यावा यासाठी, कारण फायनल लूक खूप सुंदर झाला होता ब्लाऊजचा. आणि हा ब्लाऊज खूप जणींना आवडला माझा. म्हणजे मी ज्यावेळेस घातला होता साधारणतः एवढ्यातली, म्हणजे आत्ता शिवलाय आणि 2 वेळेस घालून झालाय. तर इथं 2.5 इंचावरती मी मार्किंग केली आहे. 2.5-3 घेऊ शकता तुम्ही. 3 इंच घेतलं तरी पण चालेल. कारण की आपलं शोल्डरमध्ये अर्धा इंच जातं, त्यामुळे 3 इंच घ्या किंवा 2.5 इंच घ्या. तुम्ही नाडी कोणत्या याच्यावरती बसवता, म्हणजे नॉड जी आहे ना, तर ती किती याच्यावरती बसवता त्यानुसार इथं तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही 2.5 इंचावरती जर नाडी बसवत असाल तर वरून 2.5 इंच अंतर ठेवा. 3 इंचावर बसवत असाल तर 3 इंच ठेवा. पण दोन्ही पण सारखं ठेवा, म्हणजे एकाला खालीवर करू नका. वरून शोल्डरचं माप जे आहे ना, तर ते परफेक्ट आलं पाहिजे, जेणेकरून आपली ही डिझाईन परफेक्ट दिसेल. नाही तर खालीवर झालं तर ते मागं पुढं होऊ शकतं. त्यामुळं तर हे असं परफेक्ट असं जोडून घेतलं आहे. आणि इथं पायपिंग बरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं, की बरोबर जो साईड मोंड्याच्या साईडला आपण अटॅच करणार आहोत, त्या साईडला आपल्याला पायपिंग नाही करायची. पहा बरोबर असं झालेलं आहे. ही डिझाईन खूप सुंदर दिसते. तर पहा एवढं झालं आहे. आता नाही, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे छोटे-छोटे बॉल्स असतात ना, तर हे बॉल्स घेतलेत मी आणि अशा प्रकारे हे बटन्स बनवून घेते. ह्याला पोटली बटन म्हणतात आय थिंक. तर ते पोटली बटन इथं मी बनवून घेते सिंपल बनवते पोटली बटन. आत्तापर्यंत तर सगळ्यांनी सिंपलच बनवलं. पण याला मी काय केलं माहिती का, आपली ब्लाऊजची जी गोल्डन कलरची नॉड असते ना, तर ती राउंडनं याला गुंडाळली आहे. तर याला खूप जास्त वेळ लागतो, कारण नुसते पोटली बटन बनवायला थोडा कमी वेळ लागतो. पण त्याला अशा प्रकारे राउंडनं परत जी ब्लाऊजची आपण गोल्डन कलरची ब्लाऊजला नाडी लावतो ना, तर ती इथं मी परत त्याला अटॅच केली आहे. म्हणजे अशी वरतून परत अशी राउंडला लावली आहे पहा. आणि अशा प्रकारे हे सगळे पोटली बटन्स बनवून घेतलेले आहेत. तर हे बटन्स बनवायचे सोपे आहेत, पण याला वेळ खूप जास्त लागतो त्यासाठी. तर अशा प्रकारे पूर्ण पोटली बटन्स जे आहेत ना, तर ते इथं मी बनवून घेतलेले आहेत. खूप खूप जास्त बनवले होते आणि परत मला कमी पडले. परत एकदा बनवायला घेतले. म्हणजे असं खूप जास्त वेळ चाललं होतं माझं. तर त्यानंतर इथं पहा, हे सगळे बटन्स जे आहेत ना, तर इथं धागा सुईतला निघाला होता, तर तो मी इथं लावून घेतला. आणि त्यानंतर परत हे आपले पोटली बटन्स जेवढे पण बनवलेत, ते सगळे आता आपल्याला इथं अटॅच करून घ्यायचे आहेत. तर मी खूप जास्त व्हिडिओ एडिटिंग करत नाही, कारण खूप जणी व्हिडिओ पाहतात त्या सगळ्या तर नवीनच असतात शिकणाऱ्या. त्यामुळं मग त्यांना वाटतं की आम्हाला खूप जास्त वेळ लागला आणि यांची डिझाईन ही 10च मिनिटात बनून झाली. तर 10 मिनिटात नाही होत. हा ब्लाऊज पूर्ण शिवायला मला 2.5 तास लागले होते साधारणतः. पण ब्लाऊज कटिंग करून मी पूर्ण डिझाईन सहित सगळा शिवला होता 2.5 तासात. 9ला कटिंगला घेतला होता. तर माझा 11-11:30 पर्यंत मी घालून पाहिला होता, तर परफेक्ट बसला होता. एवढा टाईम मला लागला होता 2.5 तास तरी. आणि बायका शिलाई देत नाहीत असं होतं, पण हा ब्लाऊज माझाच आहे त्यामुळे कोणाला शिलाई मागणार ना. तर अशा प्रकारे इथं हे पोटली बटन्स जे आहेत ना, तर ते 1-1 इंचाच्या अंतरावरती किंवा 1-1 इंचापेक्षा कमी अंतरावरती लावले तरी पण चालेल. तर मी इथं साधारणतः 1 इंच अंतरावरती लावत असेल, असं मला वाटतंय. 1-1 इंच अंतर किंवा 1 इंचाला 2 रेषा कमी असं जर धरलं तर थोडं जवळ येईल. तुम्ही 1-1 इंच अंतर ठेवून, म्हणजे तुमच्या याच्यानुसार की तुमच्याकडे किती पोटली बटन्स तुम्ही बनवलेले आहेत, आपल्या कापडात किती होऊ शकतात, आपल्याला कस्टमरकडून किती पैसे घ्यायचे यानुसार तुम्ही हे पोटली बटन्स लावून घ्यायचे आहेत. आणि हे पूर्ण राउंड गळ्याला लावायचे आहेत. आणि एक लक्षात ठेवायचे की पूर्ण राउंडला लावत असताना आपण प्रत्येक पोटली बटनमधलं अंतर जे आहे ना, तर ते सेम आलं पाहिजे. कुठं कमी होतंय, कुठं जास्त होतंय, एखादं बटन बाहेर येतंय, एखादं आत जातंय, असं व्हायला नको. कारण की फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पैसे भले कमी घ्या कस्टमरकडून किंवा जास्त घ्या, पण फिनिशिंग द्या. फिनिशिंग दिली, कस्टमर टिकून राहतं आणि कस्टमर टिकून राहिलं आपलं नाव होतं. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप महत्त्वाची असते त्यासाठी. नंतर इथं जेवढे काही आपले पोटली बटन्स आहेत ना, ते सगळे लावून घ्यायचे. आणि ते लावताना फक्त आपल्याला आपण जी डिझाईन बनवलेली आहे तिथपर्यंतच लावायचे आहेत. एक्स्ट्राचे कुठे काही धागे वगैरे असतील तर ते सगळे कट करून घ्यायचे. आणि कट झाल्यानंतर इथं पहा, एक शिलाई आपण पोटली बटन्स लावताना दिलेली आहे.
दुसरी शिलाई परत एक देऊन घ्यायची आहे आणि आणखी एक तिसरी शिलाई द्यायची आहे. तर ह्या सगळ्या शिलाया दिल्यानंतर काय होईल, तुमच्या ब्लाऊजला तिथं जे आहे ना, एक कडकपणा येतो. म्हणजे असं एकदम लूज राहत नाही. तिथं थोडं जास्त कडकपणा येतो आणि कडकपणा आला की फिनिशिंग ही एकदम छान दिसते. त्यासाठी तुम्हाला इथं 3 शिलाया द्यायच्या आहेत. मी इथं दिलेल्या आहेत पहा 3 शिलाया. असं केल्याने ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ना, तर ती खूप सुंदर येते. इथं पहा तुम्ही आणि दिसायला पण एकदम छान सुंदर असा लूक येतो. तर हे बघू शकता तुम्ही आणि आतून जी एक्स्ट्राचं थोडंफार जे राहिलेलं आहे ना, तर ते कट करून घ्यायचं. हे असं कट केल्याने काय होतं, आतली फिनिशिंग पण छान येते, टोचत नाही आणि कापड बाहेर एक्स्ट्राचं इकडं-तिकडं निघत नाही आणि पोटली बटन पण व्यवस्थित असं 3 शिलाया दिल्यानंतर छान असे बसून जातात. हे एक्स्ट्राचं काय असेल थोडंफार कापड वगैरे ते सगळं मी इथं कट करून घेतलं. नंतर डिझाईनचा फायनल लूक जो आहे ना, तर तो असा काहीसा झालेला आहे आणि याला अजून तुम्हाला घातल्यानंतर याचा लूक खूप छान दिसतोय. तर तो मी तुम्हाला घातल्यानंतर दाखवते. पण तुम्ही इथं आत्ता पण पहा नाडी वगैरे लावल्यानंतर एकदम छान लूक आला होता त्याला. कारण की घातल्यानंतर अजून भारी आलाय. तर हे पहा घातल्यानंतर हा असा लूक आलेला आहे. म्हणजे खूप छान झाला होता. मला तरी पर्सनली खूप जास्त हा गळा आवडला आणि तुम्ही याला म्हणजे ज्यांना बोटनेक नकोय, सिंपलमध्ये बोटनेक काहीतरी नवीन ट्रेंड हवा आहे, तर तुम्ही हा गळा नक्कीच बनवू शकता. कारण की अजून अशी डिझाइन कोणाच्या अंगावर जास्त दिसत नाही. त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथपर्यंत येऊन व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.